चिंबोऱ्यांचा रस्सा मस्त भरलेली चिंबोरी आहेत, खायला पण टेस्टी कट्टर. हा रस्सा एकदम भारी बनवण्यासाठी फक्त आग्र्यांच्यात हा रस्सा मानला जातो. तसला झणझणीत रस्सा बनवला जातो. तुम्हाला पण खायचं असेल तर नक्कीच हितेश पाटीलला भेट द्या. हे लागणारे पदार्थ: टमाटा, कांदा, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, पात. मस्तपैकी कढई आपण तापून घेतलेली आहे. त्यात टाकणार आहोत प्रथम आपण तेल. प्रथम आपण टाकणार आहोत आपण त्यात लसूण. आपण कढीपत्ता टाकू शकलो असतो पण तो फडफडला असता, म्हणून आता कढीपत्ता. हा कसा आवाज येतोय. मिरची, कांदा, मस्त आपण मिक्स करून घ्यायचं. टमाटा टाकायची घाई करायची नाही, कारण त्याला कांद्याला कलर आला पाहिजे, चांगलं शिजला असं. हा घरगुती पाला आहे, मसाला पाला. कांद्याला कलर सुटायला लागलेले आहे. आता आपण त्यानंतर टाकून टमाटा. टमाट्याची शेप बघा, काय कटिंग आहे. माझं पण एक स्वप्न होतं, चांगला एक कुकमॅन व्हावा आणि आपलं एक हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालू करावं. करू आपण, वेळ येईल तेव्हा. मिश्रण करून घेतलं आपण, एक जीव झाला आहे. मस्त खमंग असा वास सुटलेला आहे मसाल्यांचा. आपण याच्यात प्रथम हळद टाकून घेणार आहोत. हळद टाकल्यानंतर आपण परतून घ्यायचं. गॅस स्लोवर ठेवायचा आता. आपण त्याला 2 मिनटे फक्त वाफेवर द्यायचं आहे हळद टाकून. मस्त आता पाणी सुटलं असेल, पकडायची गरज नाही, आपल्या हात सामर्थ्य आहे. हे बघा, असं पाणी मस्तच रस्सा सुटलं पाहिजे. परत मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मिश्रण झाल्यानंतर आपला घरगुती मसाला टाकायचा. मसाला एकत्र करून घ्यायचा. मसाला एकत्र करून झाल्यानंतर आपण 2 मिनटं फक्त वाफेवर द्यायचं. मस्त असा रुजू झालेला आहे मसाला. आता आपण खेकड्याचे पीस टाकायचे होते त्याच्यात. एकदम चिंबोरी भरलेली आहेत, गोडात एकदम भारी.
एकत्र पलटवून घ्यायचं. मिश्रण एकत्र करून झालं आपलं. आता वाफेवर देऊ आपण. माझ्या सर्वज्ञाला एवढी भूक लागतो, मी जेवण बनवायला लागलो तर कधी होतोय असं बघत राहतो. मस्तपैकी वाफेवर ठेवलेलं आपण. आता आपण त्याच्यात खोबरा ॲड करणार आहोत. मस्त असा रस्सा रेडी झालेला आहे, बघू शकता आपण. प्युअर रस्सा काळा. आता आपण मस्त शिजलेला आहे. लास्टला आपण मीठ टाकायचं आहे, कारण लवकर मीठ टाकल्याने रस्सा आटतो, कमी जास्त होतो, मग ते खार वगैरे होऊ शकतो. त्यासाठी कधी पण जेवण बनवता आपण लास्टला मीठ टाकायचं आणि नंतर वाफेवर द्यायचं आपण टायमिंगनुसार. पण पहिलं शिजल्यानंतर तुम्ही परत बोला मीठ तर मुरायला पाहिजे. मीठ मुरतो, लवकरात लवकर तो काम करतो मीठ मुरायला. 5 मिनटं द्यायची आपण त्याला मीठ टाकल्यानंतर. आता आपण टाकणार आहोत मीठ. चवीनुसार टाका. मीठ टाकून झाल्यानंतर रस्सा बघा एकदम मस्त सेफ आला रस्साला. परतून आपण घ्यायचं. मस्त की परतून झाल्यानंतर आपण 5 मिनटे आपण वाफेवर द्यायचं. मग आपला चुंबरांचा रस्सा रेडी. लेट्स गो. झणझणीत आपला चिंबोऱ्यांचा कालवण आणि रेडी झालेला आहे. आता मी काढवणार आणि सेव करणार. तुम्हाला जर चिंबोऱ्यांचा भरीत करायचा असेल तो पण अफलातून आहे. मी अफलातून बनवतो आणि खाऊन बघा, नक्कीच कशी आपल्याला टेस्ट लागतं ती नक्कीच सांगा. पण खायचं कसं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. ठीक आहे, आपण बनवू कधीतरी. मी तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करू कसं बनवलं जातं चिंबोऱ्यांचा रस्सा आणि चिंबोऱ्यांचा भरीत. त्याच्यानंतर अशाच्यावर आपण इथे फ्राय केलेला आहे, पापलेट फ्राय कुरकुरीत असं सेट करून घेतो. हा चिंबोऱ्यांचा रस्सा.